कोकणात ह्या अशा मूर्त्या असणं आणि त्याला ज्या पद्धतीने आपली कोकणातील लोक पाहतात एक देवाचं स्वरूप म्हणून किंवा इतर, त्याच्यामुळे इथल्या कोकणातल्या लोकांना ह्या गोष्टीचं महत्त्व समजून देणे हे फार महत्त्वाचं काम होतं माझ्यासाठी आणि माझ्या गावातल्या लोकांसाठी आणि त्याचा खरा इतिहास. येस, अगदी. कारण शेवटी कोणाच्याही भावनांना हात घालणं हे करण्या अगोदर त्यांना त्याचा कधीच नसतो आणि त्यांना त्याचा इतिहास समजून नंतर मग आपण काम करायला घेणं हा आमचा संस्थेचा हा पहिल्यापासूनच हेतू राहिलेला आहे. हे सतीशिळा असेल किंवा विरगळी असेल, ही वाचण्याचं जे पद्धत असते जी आम्हाला अभ्यासकांकडनं सांगण्यात आली की आपण खालून वरपर्यंत आपण अशी वाचण्यात येते. त्या पद्धतीने समजा एखादा वीर जो युद्धात मारला गेला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार असतात. काही एक मिनिट, तू आता सांगतोस आम्हाला विरगळीची माहिती सांगतो, सतीशिळांची सतीशिळांची सांगतोय. तर एखादा वीर समजा युद्धात मारला जात असेल किंवा आणखी इतर काही गोष्टी असतील तर त्याचं इथे चित्र कोरलेलं असतं की ज्याच्यामध्ये तो वीर असा झोपलेला आहे किंवा आणखी मी पुढे काही याच्यामध्ये दाखवेन त्याच्या पद्धतीचे आहे. त्याच्यानंतर ही त्याची जी स्त्री असतात, काय समजा त्याला एक स्त्री असेल, पत्नी असेल किंवा दोन असेल तर त्याचे हे 2 हात असतात. त्याच्यानंतर ही त्याची स्त्री आहे आणि त्या सहचारिणी म्हणजे किंवा आणखी स्वर्गातल्या ज्या काही आपण म्हणतो त्या त्यांना घेऊन जात असतात ह्या स्वर्गामध्ये. इथे त्या पूजा करतायत. ही पिंड आहे शंकराची आणि हा कलश आहे. इथे हा सूर्य आहे, हा चंद्र आहे. याचा अर्थ असा असतो की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तुमची कीर्ती ही अबाधित राहील, हा त्याचा थोडक्यात अर्थ असतो. आणि ह्या अशा म्हणजे सतीशिळांमध्ये प्रत्येक ठिकाणी असणारे हात हे त्या व्यक्तीच्या हयात पत्नींचं हे दर्शवतात की ज्या सती गेल्या किंवा की एक पत्नी असते, 2 पत्नी असतात, त्याच्यानुसार त्यांचे आता इथे पाहिलं. हा फारच इंटरेस्टिंग भाग आहे, हे आम्हाला माहित नव्हतं. त्याच्यामुळे हा त्यांची एक पत्नी असणार, त्यामुळे हा एक हात आहे, इथे 2 आहेत. हे अशा तुम्हाला प्रत्येक सतीशिळेवरती हे वेगवेगळे सिम्बॉल दिसतील तुम्हाला. काय हे शंकराची, हे बघा, हे इथे थोडस तुम्हाला, आता हा इथे शंकराची पिंड आहे, इथे पूजा करतोय. हा त्याच्या हातामध्ये आपण जी धुपारत आपण म्हणतो ती इथे आहे. ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स असतात जे आपण म्हणतो की जसं आता श्रीमंती असते प्रत्येकाच्या याच्यानुसार, त्या म्हणजे आर्थिक स्तरानुसार त्या सगळ्या कोरण्याची तेव्हा सुद्धा पद्धत जाते.